नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आपण एक जंगल ट्रेक केलेला आहे. म्हणजेच आपण वासोटा किल्ल्यावरती आलेलो आहे. त्याची एक वासोटा किल्ल्यावरती नागेश्वर सुळका म्हणून पण आहे. तिथं आपण पहिल्यांदा चाललेलो आहे. तर वाट अशी आहे, स्टार्टिंगला आपल्याला हनुमानाचं मूर्ती लागते खाली. तिथून दोन वाटा जातात, एक वासोट्याला जाते आणि दुसरी जी जाते ती नागेश्वर सुळक्याला जाते. वाट म्हणजे आपल्याला पूर्ण ओढ्यातनं, म्हणजे जर पावसाचं पाणी येतं त्या पाण्यातनं आपल्याला खालीपर्यंत ओढा दिसतो. तर ते त्यात दगड आहेत, तो रस्ता आपल्याला धरायचा आणि शेवटपर्यंत यायचं आहे. तर आपण ह्या लोकेशनला येऊन पोहोचतो. तर ह्या लोकेशनवरती आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला वासोटा किल्ल्यावरती जायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्ही प्रेफर करा की नागेश्वर सुळक्यालाच जावा, कारण की आता सीझन चालू आहे, भरपूर ट्रेकर्स येतात आहेत, त्यामुळे खूप गर्दी होती. तर ह्या ऑफबीट ट्रेकमध्ये कोणी दिसत नाही, म्हणजे कोणी येत नाही, कोणाला माहीत नाही एवढं की कसं यायचं आहे, काय यायचं आहे. तर आम्ही आलेलो आहे मागच्या 5-6 वर्षापूर्वी पण मी आलो होतो, आता पण आलेलो आहे. ती वाट तशीच आहे. मध्ये मध्ये रस्ता बंद झालेला आहे, झाडं बिडं पडलेले आहेत, पण त्या व्हिडिओमध्ये सगळं आहे आपल्या. आणि इथे येऊन तुम्हाला डायरेक्ट सुळका दिसतोय. सुळका आपल्याला मोजून 5 मिनिटात दिसतोय. तिथून आपल्याला किल्ला लवकरात लवकर कसा होईल ते पाहायचं आहे, कारण की किल्ल्याला ठराविक टाईम आहे. तिथून परत सगळ्यांना खाली पाठवतात, कारण की बोटीने परत जायचा प्रवास पण 1-1.5 तासाचा आहे. त्याच्यामुळे चला बघूया आपण वरती गेल्यावरती काय होतंय ते, काय तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये. गाडी लावली इथं आपल्याला इथून आज जायचंय. गाडी लावली आपण. आता आपला बोट बघायची आहे का नाही ते, कारण की आपण डायरेक्ट कॉल करून आलेलो आहे. इथं गावकऱ्यांना विचारलं होतं की बोटी भेटतात म्हणून. बघूया आता कसं काय होतंय ते. मठ आहे इथं, आपण मठमध्ये आलो आहे. मठात इथं लिहिलेलं आहे 12 प्रवाशांसाठी 32 रुपये म्हणून. बघू आता कसं काय होतंय, किती रुपये काय चार्जेस घेतात ते. विकी थांबलेलं आहे इथं, बाकीचे पोरं पुढे गेलेले आहेत. या मठात आपण जाणार आहे रात्री. येताना आपण व्हिडिओ काढणार आहे. हे जावळी खोऱ्यातले एवढे किल्ले आहेत, त्यांची इथं माहिती दिलेली आहे. रायरी, वासोटा, चंदगड. 5 वर्षापूर्वी आलो होतो तसंच आताही तसंच आहे. जंगल आहे, मस्त व्ह्यू आहे इथं, एकदम शांत, चिमण्यांचा आवाज. आणि समोरच कोयना बॅकवॉटरचं आहे, पाणी आहे भरपूर. असं एक्साइटेड आहेत फुल जाण्यासाठी. 2-3 बोटी निघाल्यात, आम्हाला बोट भेटते का नाही ते बघायचं आहे. विकी पण आलेला आहे. विकी रातभर झोपलेलाच नाही आहे. कशाने झोपलेला नाही काय माहिती, एक्साइटेड म्हणून का त्रास म्हणून काय माहिती. आता कसं काय. आपले 3 माकडे तिकडे थांबलेले आहेत, इकडे दिसत असतील तुम्हाला. बोटी थांबलेल्या आहेत इथं, 2-3 बोटी आहेत, आपल्याला भेटायला पाहिजे.
पोचलो आहे आपण बेसपर्यंत. इथं आपल्याला चेकिंग वगैरे होईल, बॉटल्स किती आहेत वगैरे. 500 रुपये डिपॉझिट होईल, मग आपला प्रवास सुरू होईल. थोडं पुढं आल्यावर आपल्याला हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती दिसते. तिथून 2 वाटा आहेत. एक वाट वासुट्याला जाते आणि दुसरी आहे ती ओढ्यातनं जाते. नमस्कार मित्रांनो, आज आपला नवीन ब्लॉग घेणार आहे. तर आपण चाललोय एक जंगलच्या ट्रेक करत चाललोय आपण. रस्ता असा आहे कारण की आज ट्रेकिंगला खूप गर्दी आहे, म्हणून आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे. तर वेगळ्या रस्त्यावरनं आपल्याला भयंकर रस्ता आहे, दगडवाट्यातनं जायचं आहे आपल्याला. असं जायचं आहे, सगळे रस्ते असेच आहेत. आणि जरासा आपण जंगल एरियातनं चाललो आहे, त्यामुळे जरा रिस्की पण आहे. आपल्यासोबत मोठी गँग आलेली आहे. आपण 5 जण तर आलो आहे. विकी, ऋषी, रुपेश आणि पवन आणि मी, असे 5 जण पण आहे. इथं चेकपोस्ट आहे अशी त्यांची, भयंकर रिस्की आहे. चेकपोस्ट आहे तो, त्यामधनं चाललो आहे. बघत असं चाललंय. ते झाड अजून तसंच आहे. आम्ही एक व्हिडिओ काढला होता मित्रांनो, हे 2-3 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो. हे झाड असंच होतं, तसंच आहे अजून पण तसंच आहे. ते चांगलं आहे, चांगलं आहे, व्ह्यू चांगला आहे. पण 4-5 वर्षापूर्वी आलो होतो. बघूया या रस्त्याने आपण कुठं चाललोय ते मी तुम्हाला सांगतोच पुढे गेल्यावरती. सगळा शेवटपर्यंत असाच रस्ता आहे. बघूया किती टाइम लागतोय आपल्याला. आता आम्ही 5 मिनिटं झालेत सुरू केलंय. 1 hour later. जवळ आम्हाला 1 तास झालेलं आहे चालून. असाच रस्ता आहे, दगडगोट्यातून चाललो आहे आम्ही. म्हणजे पावसाळ्यात इथनंच पाणी येतं वाहत जोरात. त्याच पाण्याच्या दिशेने तुम्हाला वरच्या दिशेने जायचं आहे आता. आणि आता आम्हाला एक खोपडी दिसते. कशाची खोपडी आहे बघा बरं. खोपडी ठेवलेली इथं. कोणत्या प्राण्याची गेस करा. नको ना कशी आहे खोपडी. जंगलात घनदाट जंगल असल्यामुळे असे प्राण्यांचे आपल्याला, मागच्या वेळेस मी 4 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा मला सांबारची सापळा दिसला होता, सांबारचा अख्खा पूर्ण. आता हे कोणत्या प्राण्याची शोध लावावा लागेल. तुम्ही या रस्त्याने आलाय का कधी? कारण की वासोट्याला जायचा सीझन सुरू झालेला आहे. लोक वासोट्याला म्हणजे वासोट्या किल्ल्यावर जायच्या रूटला खूप गर्दी करतात. म्हणजे आवड सगळ्यांनाच असते, सगळे झालेत बघायला, पण खूप गर्दी झाली. पण ह्या ऑफबीट रस्त्यावरनं कोण येत नाही आहे. म्हणजे पूर्णपणे हा ओढा आहे आणि ओढ्यातनं चालत जावं लागतं आहे. पण पहिल्यांदा आपल्याला नागेश्वर सुळक्याला जावं लागतं आहे. नागेश्वर सुळका तिथं महादेवाची पिंड आहे, तिथं आपण जाणार आहे पहिल्यांदा आणि मग वासोट्याला जाणार आहे. आता ऊन आलं आहे खूप. इतकं उशीर सावली होती आणि दगडं गार पडले होते म्हणून आम्हाला गारवा मिळत होता. पण आता वरती ऊन आहे खूप म्हणजे घाम काढला फार पूर्ण. 1 तास आम्ही कंटिन्यू चालतोच आहे. ब्रेक पण नाही घेतला आहे अजून. दीदी पण आहे, तायडी पण आहे आपल्यासोबत, आहे की नाही? थोडं तायडीचा अनुभव जाण काय. तायडीला वय जरी लहान आहे तिचं, तरी अनुभव तिचा दांड काय. खूप सारं ट्रेक केलं आहे ताईने. मीच जेलस फील करतोय तिच्यावरती. चला बघू आपण अजून कसा रस्ता आहे पुढचा, कारण की अजून आपल्याला चढाईचा रस्ता नाही लागला आहे. आम्ही फक्त चालतोच आहे. डोंगराच्या पायथ्याला नाही पोचलो अजून.
पायथ्याला गेल्यावरती परत पुन्हा व्हिडिओ चालू करतो मी. काय कष्ट इज मस्ट. चला आपलं डेस्टिनेशन दिसतंय ते आपल्याला. लांब आहे अजून आपल्याला अर्धा पाऊण तास लागणार आहे जायला. बघूया कसं काय होतंय. आम्ही 1.5 तास झालं चालतोय. चला कार्डी होतोय पटकन. दोन तासाच्या आता प्रयत्नानंतर सुळका आम्हाला जवळपास दिसतोय. सुळका आणि त्याच्यावरती आपल्याला भगवा झेंडा दिसतोय. म्हणजे थोडासा ट्रेक बाकी आहे, पण या ऑफ बीट ट्रेकने आपली ही झालेली आहे, खूपच कसरत झालेली आहे. जवळजवळ 5 किलोमीटर असाच रस्ता आहे. ऋषी, रुपेश, पवन येतात. दिदी पण आहे आपल्यासोबत. दिदी पण शेवटपर्यंत हार मानली नाहीये आपल्यासोबत. थोडं वरती आल्यावरती आपल्याला एक विहीर लागते, पाण्याने फुल भरलेली. बेडक पण होय काय विहीर केलेले भाविकांनी परिसर स्वच्छ ठेवा म्हणून दिलेलं आहे. आणि इकडनं तिकडून वाट आहे. इकडून आपल्याला वरती जायचं आहे. वाट मळलेली कळून येतं, इथून कळण्यासारखी वाट आहे. त्यामुळे काय विषय नाही, तुम्ही जाऊ शकतात. बंद नसतं आहे. दुकानदारासाठी मत लिहिलेलं आहे स्वच्छ ठेवा म्हणून. चला आता आपण नागेश्वर सोडक्यात पाशी पोचले पायथ्याला. खूप दम लागलेला आहे मला पण मी आता पळत जाणार आहे. फुल स्पीडने जाणार आहे. बघूया कसं काय होतं आहे. दम लागला आहे तिथे गेल्यावरच. 1 2 3 स्टार्ट. श्री स्वयंभू नागेश्वर के देवस्थान चोरवणे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. आणि इथे एक मजकूर आपल्या पाहावयास मिळतोय. आता कसं काय चावतील का कशी काय बघूयात काय. आणि आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. वाव मस्त. चप्पल काढचं इथं साईडला जेणेकरून
व्यवस्थित घेता येईल. हर हर महादेव. बोल उस्तार घंट्यात सगळं वाजवत. हे जे आहे ते पिंड आहे मित्रांनो. पिंडीची अशी खासियत आहे की इथून आपल्याला आहे ना बरोबर पिंडीवरती आपल्याला पाणी पडताना दिसतंय मित्रांनो. ही अशी डोंगरातनं पाणी येतं मित्रांनो आणि डायरेक्ट इथं आपल्याला पिंडीवरती पाणी. ही अशी पहिलीच मूर्ती असेल की बघायला मिळत आहे. अद्भुत आहे सगळं, अद्भुत. मस्त आहे, एकदम शांत वातावरण आहे इथं मस्तपैकी. तुम्ही इथं येऊन राहू पण शकता, टेंट बिन पण टाकू शकताय. फक्त माकडं जास्त आहेत. तुमचं म्हणजे पळून घेऊन जाऊ शकता तिथे. मूर्ती तुम्ही अशी बघितलीच नसेल. नंदी महाराज आहे तिथं, नंदी महाराज. आणि समोरच आपले भगवान शंकरांची पिंड आहे आणि त्यांच्या पिंडीवरती पाणी पडतंय मित्रांनो. बघा दिसतंय का, इथून पाणी पडतंय. ते पाणी बघा, थेंब पडतंय आणि इथं वरती अख्खा डोंगर आहे मित्रांनो, त्यातून पाणी पडतंय. माकडं पण आहे तिथं खूप सारे. आता येतील ते, बॅग बी खोलली, जेवण बिवण केलं तर. नागेश्वर सुळक्यावरनं परत वासोट्याला चाललंय म्हणून जरा रिस्की आहे ही. तुम्ही बघू शकताय विकी चालताना दिसतंय किती रिस्की आहे ते. पण बघूया आपण आता पुढं कसं आहे. मागं तो खूप रिस्की पॅच होता, पण पुढं पण आहे रिस्की पॅचच आहे. डायरेक्ट खोलदरी आहे त्याच्यामुळे. मित्रांनो खूपच रिस्की पॅच आहे. इथून कडेकडे यायला लागतंय. शेजारीच दरी आहे आणि इकडनं आपल्याला चालावं लागतंय. रिस्की पॅच आहे इकडनं यायचा. त्यामुळे गाईड पण आपल्याला सांगतात येत की रस्ता बंद आहे म्हणून, नाही का. तुम्ही कुठलं तरी एकच प्रेफर करा म्हणून. डायरेक्ट तुम्हाला किल्ल्यावरती जायचं असेल तरी सोपी वाटे आणि सुळक्यावर जायचं असेल तरी वेगवेगळी वाटे पण सोपी आहे. मित्रांनो नागेश्वर सुळक्यापासून तुम्ही कडेकडेने आलात ना इकडे की तुम्हाला चोरवणे गावातून वरती एक वाट येते. ती शिड्या दिसतात बघा. इथून वरती येतात ट्रेक करत आणि मग इथून आपल्याला वासोटा किल्ल्याला पण जाता येते आणि नागेश्वर सुळक्याला पण जाता येते. चला. किल्ला दिसतोय मित्रांनो आपल्याला समोरच. खाली बघा तुम्ही कसं आहे, तो दिसन असं झालाय आपल्याला नागेश्वर सुळका. रिस्की आहे जरासं, कारण की कोण येत नाही जास्त, त्यामुळे जराशी वाद ही झालेली पुसत चाललेली. आणि गाईड सांगतात की रस्ता नाही आहे म्हणून जायला यायला, नाही का. पण आपण चाललोय. मी लास्ट टाइम आलो होतो ह्याच रस्त्याने, माझ्या लक्षात आहे, त्यामुळे मी चाललोय. हा रस्ता जरा रिस्की. हे हळू येत ना, माझ्या मागच थांब. आता रिस्की जरा मित्रांनो. दिसताना सरळ वाटतंय, जरा रिस्की आहे. तुला काय नाही एवढं खोल नाही, पडलं तर फक्त हाडच सुटते. पण पाय घसरण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. काठीचा सहारा घेऊनच तुम्ही उतरा. बघू शकताय तुम्ही खाली मस्त हिरवगार आहे, जंगल आहे. फार भीतीच वाटते जंगलाकडे बघितलं. रस्ता तर बघा बंद झालाय डायरेक्ट. असं रस्ता काढत चाललेलं आहे. किती टाइम लागतो काय माहिती पोचायला.
एकदम हवेअर आहे. चला पुढचा अवघड पॅच आला की मी व्हिडिओ बनवतो बघ मित्रांनो. फोटोसुका पण पार्क केलं आहे, त्याच्याच खालनं एक वाट चालली आहे जंगलातनं. त्या जंगलातनं आपण आता वासोटा किल्ल्यावरती चाललो आहे. असा रस्ता आहे पूर्ण जंगलात नाही, पूर्ण जंगलातनं कोणी नाही या रस्त्याला जायला. आम्ही दोघंच चाललो आहे आणि ते बाकीचे जे तिघ आहेत ते लय कटाळलेले आहेत. कटाळा आलं त्यांना खूप, ते निवांत येत आहेत. मग आम्ही फास्ट आलो आहे कारण की बंद होतं ना किल्ला टायमिंगवरती. त्याच्यामुळं म्हटलं आपण लवकर जावं कारण की आपल्याला किल्ला बघायचा आहे. मी बघितला आहे तसा, पण तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता. मला फोटोज व्हिडिओज पण काढायचे आणि ब्लॉगमध्ये पण टाकायचे ना, तर त्यासाठी मी चाललो आहे. ते तर म्हणत होते एकच आपण नागेश्वर सुळकात करू आणि जाऊयात, पण मी म्हटलं, ते म्हणत होते नागेश्वर सुळकात करूयात. मी म्हटलं नाही, आलोय तर भाई बघूनच जायचं. म्हणून आता पळत चाललं आहे. 2 वाजलेत, ते उचकलेत माझ्यावरती. सोबत आले तर सोबत जाऊयात म्हणून, पण मी पुढे निघून आलो आहे. बघूयात आता आल्यावरती चिडल्यावरती बघूया कसं काय होतंय. काय कुठं चाललंय ते कळत नाही आहे. आपण खाली तर नाही चाललो, इथं कुठं लिहिलेलं पण नाही रे काय, म्हणून पण रिस्की पण आहे. पण बघूयात आता कसं काय ते. किल्ल्यावरती तर जायचं आपल्याला, वरचा रस्ता नाही. रस्ता तर आज दिसतोय पायवाट, आतापर्यंत आम्हाला ही दिसलेली आहे चालतोय ती ही, पण अजून बोर्ड काही येत नाही आहे वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा. बघा चला, बोर्ड आल्यावरती तुम्हाला व्हिडिओ काढून टाकतो. तिकडनं असा नागेश्वर सुळका रस्ता आहे, फुल येतोय तिकडनं. किल्ल्यावरती चढताना खूप गर्दी आहे, म्हणून आपण किल्ल्यावरती येऊन डायरेक्ट व्हिडिओ बनवतोय. चाललोय आपण माघारी. वन अधिकारी थांबले तिथं. वासोट्यावर सकाळपासून एवढी गर्दी होती. आता मी फक्त एकटाच राहिलो किल्ल्यावरती. त्यांनी मला परमिशन दिली एका पॉईंटला जायला. पटकन जाऊन येऊया आपण, परत जाऊन येऊया. काय काय बघूया त्या पॉईंटला, कारण मी एकटा जात आहे. पाण्याची टाकी आहेत, त्याचे फोटो आहेत माझ्याकडे जुने. आणि पुढं आपल्याला लगेच यायचं आहे. जाऊ
पळत जाऊन येऊ त्या. एकट्या किल्ल्यावर मीच आहे. त्यांनी मला परमिशन दिली आहे. पळत जाऊन एक पॉईंट आहे तिथं जातो आणि पळत खाली जातो. मग रस्ता घालतात आहे. आलो इथून बाबूकडे आहे. बाबूकडे मित्रांनो म्हणून कसं मी भेटतोय ना. होलदरी व्ह्यू असा भयंकर. आणि माग वासोटा किल्ला अख्खा. लोक उतरताय तिकडनं. मला त्यांनी परमिशन दिली आता तिथं जाऊ शकतोय पण लवकर आहे म्हणून. मग आपण व्हिडिओ घेऊया आता. आणि लगेच खाली उतरायला घेतो. आणि तिकडे आपली बोट दिसेल आम्हाला. बोट चालल्या. आपल्या 3:30 वाजेपर्यंत जायचं आहे इकडनं. हे उतरल्यात आणि परत आपल्याला या वाट्याने परत जंगलातनं इथून खाली उतरायचं आहे. चला मग. नागेश्वर सुलक्याचा रस्ता आणि वासोटा किल्ला कसा वाटला तुम्हाला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता मी जातो पळत कारण की मी एकटाच आहे. बरंच जवळ आहे. एवढा काय मोठा किल्ला नाही आहे. किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, बाबूकडा आहे, तिकडे एक बुरुज आहे. तिथून पण आपल्याला नागेश्वर सुळका, खोटा नागेश्वर सुळका त्याचा व्ह्यू भेटतो आपल्याला. दिसतो खूप. जंगलातनं रस्ता आहे खूप. आता सीझन चालू आहे. बरेच ट्रेकर्स ग्रुप आहेत ना किल्ल्यावरती. त्यांच्या माणसांना घेऊन येतात ट्रेकर्स लोकांना. त्यामुळे सध्या खूप गर्दी होती. पण ठीक आहे, सगळ्यांचीच इच्छा असते किल्ला बघण्याची. पण माझं नशीब चांगलं आहे की एवढ्या गर्दीतसुद्धा मी एकटाच बघतोय किल्ला. म्हणजे इच्छा म्हणजे मी 2:30 वाजता खालून सुरुवात केली होती. नागेश्वर सुळकेपासून खाली आलो होतो 2:30 वाजता किल्ला बंद होतो. त्यांनी काढत होते पण मी त्यांना विचारलं की मी एकटाच आलो, जाऊ शकतो का? ते म्हटले जा. पण पटकन उतरायला घेतो आहे. इथं दरवाजा आहे तो काळाच्या पडद्याला लपलेला आहे. पडझड झालेली आहे खूप. बोलता येत नाही मला. पाणी पण संपलंय माझं. आता आपण उतरायला घेतलंय. ठीक आहे. कसं आहे व्ह्यू? लास्ट मीच आहे. आता आपलं झालं किल्ला बघून उतरायचं आहे. उतरताना काय आपण फास्टमध्ये उतरणार आहे कारण आपले मित्र वगैरे सगळे खाली आलेले असणार. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.